नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज पौष शुक्ल नवमी शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. 31 आणि नववर्षाचे सेलिब्रेशन जीव सांभाळून करा. मद्यपी चालकांवर ठाणे पोलिसांची करडी नजर. शिवसेनेची सत्ता आणि नमो भारत नमो ठाणे या बॅनरवर कुठेही बाळासाहेब दिघे यांचे फोटो नाहीत. माजी खासदार राजन विचारे यांनी भाजपला सुनावले. आणि संभाव्य दुबार मतदारांची छाननी पूर्ण. 67,000हून अधिक मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटविणार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. 31 आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःचा तर इतरांचाही जीव सांभाळून करा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. यंदा मनपा निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरता ठाणे पोलीस आयुक्तालयात 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे 739 इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, असेही उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. 31 व नववर्ष स्वागतासोबत यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातल्या ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतके मनुष्यबळ तैनात केले आहेत. आयुक्तालय क्षेत्रात एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यात येऊर, उपवन, दुर्गाडी, काटई नाका, मुंब्रा, रांजणोली नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. 31 आणि नवीन वर्ष साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह करणारे आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात येणार असून यावर सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. 31 आणि 2026च्या स्वागतानिमित्त बार, हॉटेल, धाबे, पब, फार्म हाऊस यासह निसर्गरम्य ठिकाणे, मनोरंजन पार्क आदीच्या संचालकांना मद्यपी चालकांविषयी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली KDMC पॅनल क्रमांक 23मधून भाजपचे दीपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे आणि जयेश यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप युती फिसकटली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग 23मधून भाजप उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग 23मधून भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याकरता शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 23वरील उमेदवार निलेश चौधरी, नारायण चौधरी, भारती चौधरी, अस्मिता चौधरी या प्रभाग 23मधून निवडणूक लढवत असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता उमेदवारांनी भव्य मिरवणूक काढून आपले शक्ती प्रदर्शन केले आहे.
शिवसेनेची सत्ता आणि नमो भारत नमो ठाणे या बॅनरवर कुठेही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे फोटो नाहीत. कुठेही उल्लेख नसल्याने शिवसेना उभाटा गटाचे माजी खासदार राजेंद्र विचारे यांनी भाजपाला सुनावले. ठाणे आणि शिवसेना हे वेगळं नातं आहे. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे ब्रीदवाक्य आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता होती. ठाण्यामध्ये भाजपकडनं नमो भारत नमो ठाणे यांचे पोस्टर लागले आहेत. मात्र शिवसेनेची सत्ता असतानाही नमो भारत नमो ठाणे या बॅनरवर कुठेही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे फोटो नाहीत आणि कुठेही उल्लेख नाही. हे त्यांना मान्य आहे का, असा प्रश्नही विचारे यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी रोजी जयंती असून आता शताब्दी महोत्सव महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. नमो बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो आहे. त्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो नसताना त्यांना काही खंतही वाटत नाही. महापालिका अधिकारी 25 लाखांची लाच घेताना दिसत आहे. शिवसेनेमध्ये आमदार फोडण्याचे राजकारण चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असे आवाहन करत असल्याचंही त्यांनी सांगितले. ठाण्यामध्ये लाडक्या बहिणीने लाडक्या भावाला बोगस पद्धतीने बसवलेलं आहे. नुसते लाडक्या बहिणींना मदत करून चालणार नाही, तर लाडक्या बहिणींची जी काही नवीन पिढी जी शाळेतली आहे ते कुठेतरी व्यसनाधीन झालेले आहेत. ही जी काही तरुण पिढी बर्बाद करण्याचे काम चालू आहे ते कुठेतरी बंद झाले पाहिजे. हे जे काही देतात ते मेहरबानी करत नाहीत, तर जनतेच्या टॅक्स रुपये पैशाने ते लोक देत आहेत, ते त्यांच्या खिशातून देत नाहीत. निवडणुकीसाठी हा पैशाचा खेळ आहे. सर्वसामान्य जनतेला सगळं माहीत असल्याचंही विचारे यांनी सांगितले. भिवंडीत आचारसंहितेभंगाचा माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी पालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, परंतु अजून निवडणूक प्रचाराची रंगत चढणे बाकी असतानाच भिवंडीत आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणी माजी महापौर विलास पाटील, त्यांचा मुलगा मयुरेश पाटील व इतर 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या सुमारास म्हाळा कॉलनी या भागात खडी टाकून रस्ता बनवण्याचे काम सुरू होते. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 6 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधील संगमपाडा रोड परिसरात हे काम सुरू असल्याबाबत तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आल्यानंतर भरारी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्ता बनवण्याचे काम करणाऱ्या कामगारांकडे विचारणा केली असता त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा मयुरेश यांनी या भागात रस्ता बनवण्याचे काम करण्यास सांगितल्याने आचारसंहिता भरारी पथकाने ही कामे बंद केली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात विलास पाटील, मयुरेश पाटील यांच्यासह इरफान हबीब अन्सारी, झहिरुद्दीन जमीर अन्सारी, अब्दुल रज्जाक बेग अशा 5 जणांनी रस्त्याचे काम करून मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहिता दरम्यान सार्वजनिक रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भरारी पथक प्रमुख हनुमान म्हात्रे यांनी दिल्याने निजामपूर पोलीस ठाण्यात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींची पडताळणी करून संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 83,695 संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली. मतदार यादी पडताळणीत 67,000
71 मतदारांची नावे आणि फोटो एकमेकांशी जुळत नाही. अर्थात सदर मतदार दुबार मतदार नाहीत. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटवण्यात येणार आहे. यामुळे या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. दरम्यान मतदार यादीत नाव आणि फोटो पूर्णतः समान असलेले 16,574 मतदार प्रत्यक्ष दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मतदारांच्या समोर स्टार चिन्ह कायम ठेवण्यात येणार असून सदर मतदारांच्या नावापुढे दुबार मतदार असा शिक्का मतदार यादीत असणार आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर विहित नमुन्यातले हमीपत्र लिहून देऊन मतदान करता येईल. दुबार मतदान टाळण्याकरता त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. संबंधित मतदाराने आपण एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. लाडक्या बहिणींमुळे विधानसभेत यश मिळालं अशी प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी व्यक्त केली. विटाव्याच्या मैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. यावेळी विटाव्यात पहिल्यांदा मोठी राजकीय सभा या ठिकाणी होत असून सगळे उमेदवार ताकदीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विजय निर्धार मिळवण्यासाठी आपण आलो आहोत. विटावा मैदानात रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे. जागा वाटपाचा अगोदर मेळावा घेतला असून शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षांमध्ये कामे झालेली आहेत. उपमुख्यमंत्री म्हणूनच शिंदे साहेब काम करतात. तर लाडक्या बहिणींमुळे विधानसभेत यश मिळाले सांगत महिलांकरता शिक्षण मोफत करण्याचं काम आपलं सरकार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. विटावामध्ये अनेक कामे झाले असून त्यामध्ये समाज मंदिर, लायब्ररी आदी कामांचा समावेश असून रेल्वेच्या एलिव्हेटर प्रोजेक्टमध्ये सगळ्यांना हक्काचं घर मिळणार असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वबळाचा नारा आम्ही आधीच दिला होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नजीमुल्ला यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आधीच ठरवलं होतं त्यानुसार आम्ही स्वबळाचा नारा दिला होता. आमचे जे काही आहे निवडणुकीची रचना आगीवेगळी आहे. आम्ही स्ट्राईक रेटवर जास्तीत जास्त महत्त्व देऊन जास्तीत जास्त नगरसेवक कसे आणायचे असा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी आमचे चांगले उमेदवार असतील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार असे सांगत 131 उमेदवार हे प्रत्येक पक्षाला मिळतील. आम्हाला चांगले उमेदवार द्यायचे आहेत त्याबद्दलचा आमचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितले. आज मी सुरुवात केली असता प्रथमतः अध्यक्ष म्हणून फॉर्म भरले असून आमच्या प्रभागातल्या 4 उमेदवारांचे फॉर्म भरले तर अजून एक निर्णय घेतलेला असून सगळ्यांना विचारून निर्णय घेण्यात येईल. एकला चलोरेचा नारा असून तो आम्ही पुढे घेऊन जाणार. आम्ही सगळ्यांनी उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. त्यामध्ये एक ओबीसी फॉर्म नक्कीच दाखल करू अशी माहिती नजीब मुल्ला यांनी दिली. भाजपची युती झाली नसती तर भाजपने एवढे मोठे कटआउट लावले नसते. या पद्धतीने कटआउट लावलेले आहेत त्या पद्धतीने फिसकटलेले आहेत का ते मला माहीत नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले. हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावण यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते. याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नारा दिला. आज जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित प्रभाग क्रमांक 25 वरील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुपारी प्रभाग क्रमांक 23 प्रकाश पाटील आणि दीपा गावण यांची रॅली निघाली. या रॅलीत प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. या दोन्ही रॅलींमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते. या दोन्ही रॅली कळव्यातल्या घड्याळ चौकात एकत्र आल्यात त्या संबंध परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता लोकांना विकास हवा आहे हेच स्पष्ट होत आहे. कळव्यातले मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचे दिसत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आपले खासदार हुशार आहेत. ते डॉक्टर आहेत पण ते सांगतात की घरगुती गॅसची वाहिनी अंबरनाथमधून आली आहे पण ही वाहिनी ठाण्यातनं आली आहे. आपणच तिथे स्वागत केले होते. जर ही वाहिनी अंबरनाथमधून आली असती तर कळव्यात आधी घरगुती गॅस पुरवठा झाला नसता असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना,
मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा 31 आणि नववर्षाचे सेलिब्रेशन जीव सांभाळून करा. मद्यपी चालकांवर ठाणे पोलिसांची करडी नजर. शिवसेनेची सत्ता आणि नमो भारत नमो ठाणे या बॅनरवर कुठेही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे फोटो नाहीत. माजी खासदार राजन विचारे यांनी भाजपला सुनावले आणि संभाव्य दुबार मतदारांची छाननी पूर्ण. 67,000हून अधिक मतदारांच्या नावासमोरचे स्टार चिन्ह हटविणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तर यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.